नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत महाराष्ट्र स्टेटमध्ये जे की आपले बीएससी नर्सिंगचं अकॅडमिक इयर 2024-25 साठी ॲडमिशन प्रोसेस चालू आहे ना, तर त्याची राऊंड 1 ची जी आहे ती सीट मॅट्रिक्स आलेली आहे। तर पहा, आता सर्वात अगोदर सीट मॅट्रिक्स म्हणजे काय राहतं, तर सीट मॅट्रिक्स हे एक अशी गोष्ट राहते ज्यामध्ये की आपल्याला पूर्ण कॉलेजची लिस्ट दिली जाते आणि कोणत्या कॉलेजमध्ये आपल्या कॅटेगरीसाठी किती जागा आहे, किंवा टोटल गव्हर्नमेंट कॉलेज किती, किंवा टोटल प्रायव्हेट कॉलेज किती, किंवा मायनॉरिटीचं कॉलेज कोणतं आहे, त्या कॉलेजमध्ये कोणती मायनॉरिटी आहे ना, तर ही पूर्ण एकदम सविस्तर माहिती आपल्याला सीट मॅट्रिक्स मध्ये गव्हर्नमेंट रिलीज करतं। आणि जेवढे कॉलेज सीट मॅट्रिक्स मध्ये येतील राऊंड 1 च्या, तेवढे कॉलेज तुम्ही राऊंड 1 ला चॉईस फिलिंग मध्ये टाकू शकता। देन जेवढे सेकंड मध्ये पार्टिसिपेट करतील ते सर्व तुम्ही सेकंड राऊंड मध्ये सुद्धा या ठिकाणी काउन्सिलिंग मध्ये टाकू शकता। ही पण गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे। पण तुम्ही आता सध्या चॉईस फिलिंग करण्याची खूप जास्त घाई करू नका। तुम्ही अगोदर राऊंड 1 चे जे समजा रूल आहेत ते रूल एक वेळेस ब्राउझर मध्ये जाऊन नक्की रीड करा, जेणेकरून की तुम्ही राऊंड 1 मध्ये कोणतं कॉलेज टाकावं, कोणतं कॉलेज नाही टाकावं याची तुम्हाला एक जनरल आयडिया येईल। त्याचबरोबर मी एक दुपारपर्यंत किंवा रात्रीपर्यंत तुम्हाला एक डिटेल मध्ये व्हिडिओ शेअर करेल की तुम्हाला चॉईस फिलिंग साठी किंवा मग राऊंड 1 चे नियम काय आहेत, जेणेकरून की तुमचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होऊ नये। तर पहा, सर्वात अगोदर या आपण व्हिडिओमध्ये काय चर्चा करणार आहोत, टोटल गव्हर्नमेंट कॉलेज किती, टोटल सेमी गव्हर्नमेंट कॉलेज किती, तसंच तुम्हाला यामध्ये जे काय वेगवेगळे रिझर्वेशन बघायला मिळतं ना, तर त्या रिझर्वेशन मधून कोणत्या कोट्यामधून कसं सीट अलॉटमेंट केलं जातं त्याची पूर्ण सविस्तर माहिती मी या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करेल। त्याचबरोबर टोटल गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तुमच्या कॅटेगरीच्या किती जागा आहेत, त्याचबरोबर टोटल प्रायव्हेट कॉलेजमध्ये तुमच्या कॅटेगरीच्या किती जागा आहे त्याची एकदम सविस्तर माहिती आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचा प्रत्येक डाऊट या ठिकाणी सॉल्व्ह होऊन जाईल। तर पहा, ही जी अपडेट आहे ती 22/8/2024 ची तुम्हाला बघायला भेटते। आणि जो काय सीट मॅट्रिक्स येणार होता तो आपला लेट आलेला आहे, पण सध्या जरी तुम्हाला चॉईस फिलिंग ओपन झालेली दिसत असेल तरी तुम्ही थोडं एक आपल्या स्कोरनुसार किंवा आपल्या लोकेशननुसार किंवा आपल्या बजेटनुसार जे आहे ते प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजची लिस्ट अरेंज करू शकता। त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करू शकता। तर पहा, सर्वात अगोदर तुम्हाला नंबर 1 चं कॉलेज बघायला भेटतं, जे की कॉलेज ऑफ नर्सिंग सर जे हॉस्पिटल मुंबईचं बघायला भेटेल। तुम्ही जर पीडीएफला थोडंसं झूम केलं तर तुम्हाला या ठिकाणी या कॉलेजमध्ये टोटल 50 सीटची इंटेक कॅपॅसिटी बघायला भेटते। जर तुम्ही या कॉलेजमध्ये बघितलं, तुम्हाला एससी, एसटी, फीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, ओबीसी, एसईबी, ईडब्ल्यूएस आणि ओपन या सर्व कॅटेगरीच्या तुम्हाला या ठिकाणी सीट बघायला मिळत आहेत। आणि ऑदर रिझर्वेशनच्या पण काही जागा तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील। तर पहा, या ठिकाणी तुम्हाला एक जनरल कोटा दिसतो, वुमन कोटा दिसतो, ऑर्फन दिसतं आणि फिजिकल हँडिकॅप दिसतं। तर पहा, आता सर्वात महत्त्वाची अपडेट अशी राहते की हे जे कोटा आहे ते प्रत्येक कॅटेगरीसाठी सेम लागू होता। ही गोष्ट लक्षात तुम्ही घेऊ शकता। मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो। समजा एखादा विद्यार्थी एससी कॅटेगरीचा किंवा एसटी कॅटेगरीचा किंवा कोणत्या पण कॅटेगरीचा असो, तर पहा, या ठिकाणी जर जनरलच्या सीट राहतात ना, जाता तर जनरलच्या तुम्हाला एससी मधून 5 जागा दिसतील ना, तर त्या एससी कॅटेगरीचा मुलगा असो किंवा मुलगी असो ज्यांचा स्कोर जादा असेल त्याला या ठिकाणी फील केलं जातं। तसं एसटी कॅटेगरीच्या 3 दिसतात जनरल मधून, तर त्या एसटी कॅटेगरीतला मुलगा प्लस मुलगी दोघांपैकी ज्याचा स्कोर जादा असेल, ज्याचा एसएमएल कमी असेल, ज्याचा कॅटेगरी रँक कमी असेल, त्याला या ठिकाणी सीट अलॉटमेंट केलं जातं। पण तुम्हाला हा जो वुमन कोटा दिसतो ना, तो वुमन कोट्यामध्ये फक्त फिमेल स्टुडंटला सीट अलॉटमेंट केलं जातं आणि त्याच कॅटेगरीच्या फिमेल स्टुडंटला सीट अलॉटमेंट केलं जातं। मग त्या ठिकाणी मेल स्टुडंटला अलॉटमेंट केलं जात नाही। ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। ऑर्फनच्या सीट ऑर्फनला दिल्या जातात, अनाथ मुलांना। देन फिजिकल हँडिकॅपच्या सीट पण फिजिकल हँडिकॅपच्या मुलांनाच दिल्या जातात। ही पण गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात घेऊ शकतात। तर पहा, हे झालं जे की तुम्हाला एक रिझर्वेशननुसार कसं अलॉटमेंट केलं जातं। नंतर आता कॅटेगरीनुसार तुम्ही विचार केला तर तुम्ही कॉलेज वाईज या ठिकाणी बघू शकता। ही जी पीडीएफ आहे मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपमध्ये पण नक्की शेअर करेल। आता ऑदर रिझर्वेशन बघितलं तुम्ही, डिफेन्स 1, डिफेन्स 2, डिफेन्स 3, महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर, तर हे तुम्हाला फक्त गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये रिझर्वेशन बघायला भेटतं, जे की महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरचा आहे। समजा आयक्यू कोटा या ठिकाणी नसतो, कारण ते गव्हर्नमेंट कॉलेज आहे, त्याच्यामुळे तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये कुठल्याही प्रकारचा आयक्यू कोटा बघायला मिळणार नाहीये। तुम्ही ज्यावेळेस प्रायव्हेट कॉलेजमध्ये जाल तर त्यावेळेस तुम्हाला डिफेन्स 1, डिफेन्स 2, डिफेन्स 3 किंवा महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर किंवा मग जे काय तुमचं फिजिकल हँडिकॅप आहे किंवा ऑर्फनचा आहे किंवा हिल एरियाचा आहे, हे कुठलंही रिझर्वेशन दिसणार नाही तुम्हाला। डायरेक्ट प्रायव्हेट कॉलेजमध्ये एक तर स्टेट कोटा राहील आणि दुसरा तुम्हाला आयक्यू कोट्याच्या सीट बघायला भेटतील। तर पहा, आता टोटल या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेज किती पार्टिसिपेट करताय, तसंच गव्हर्नमेंट कॉलेज किती पार्टिसिपेट करताय। जर आपण पहिल्यांदा गव्हर्नमेंट कॉलेजचा विचार केला तर तुम्हाला या ठिकाणी जवळपास 5 कॉलेज बघायला भेटतील आणि जवळपास या ठिकाणी 250 जी आहे तुम्हाला या ठिकाणी इंटेक कॅपॅसिटी बघायला भेटते। जसं की मी तुम्हाला बोललो होतो की लातूरचा कॉलेज आहे तो लास्ट इयर काउन्सिलिंग मध्ये नव्हता, ब्राउचरमध्ये होता। सेम यावरची पण तीच कंडिशन झाली की तो ब्राउचरमध्ये मेन्शन आहे, पण त्याला या ठिकाणी कुठल्याही प्रकारची परमिशन जी आहे ती राऊंड 1 पर्यंत मिळालेली नाहीये। कारण जे ब्राउचरमध्ये कॉलेज आहेत ते कॉलेज तुम्ही चॉईस फिलिंगमध्ये नाहीये टाकू शकत। जे कॉलेज तुम्हाला सीट मॅट्रिक्समध्ये बघायला भेटत आहेत या, तर एवढेच कॉलेज तुम्ही जे आहेत ते राऊंड 1 च्या चॉईस फिलिंग मध्ये टाकू शकता। ही पण गोष्ट लक्षात घेऊ शकता। आता आपण जर टोटल गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तुमच्या कॅटेगरीच्या किती जागा आहे त्याचा विचार केला, तर सर्वात अगोदर जर आपण एससी कॅटेगरीचा विचार केला तर एससी कॅटेगरीसाठी पूर्ण 5ची गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मिळून जवळपास जनरलमधून 22 जागा आहेत, वुमनसाठी 10 जागा बघायला भेटतात आणि फिजिकल हँडिकॅपची तुम्हाला 1 जागा या ठिकाणी बघायला मिळत आहे। नंतर तुम्ही एसटी कॅटेगरीचा विचार केला समजा, तर एसटी कॅटेगरीसाठी जनरलमधून टोटल तुम्हाला 11 जागा बघायला भेटतील, 5 जागा वुमन कोट्यामधून आहेत आणि 1 जागा जी आहे तुम्हाला फिजिकल हँडिकॅपची बघायला मिळत आहे। नंतर तुम्ही फीजे कॅटेगरीचा विचार केला तर 4 जागा जनरलच्या, 2 जागा आहे वुमन कोट्याच्या आणि 1 जागा
फिजिकल हँडिकॅपची बघायला मिळते. नंतर NT B चा विचार केला तर 4 जागा जनरलच्या, 2 जागा आपल्याला या ठिकाणी गर्ल्ससाठी बघायला दिसून येत आहे. NT C चा विचार केला तर 6 जागा जनरलच्या, 2 जागा वुमन कोट्याच्या आणि 1 जागा आपल्याला फिजिकल हँडिकॅपची बघायला मिळते. नंतर तुम्ही NT D चा विचार केला तर 4 जागा जनरलच्या, 1 जागा वुमनची आणि बाकी कुठलीही जागा या ठिकाणी तुम्हाला दिसत नाही आहे. नंतर तुम्ही OBC कॅटेगरीचा विचार केला तर 30 जागा तुम्हाला जनरलच्या बघायला भेटतील, 15 जागा तुम्हाला वुमन कोट्याच्या बघायला भेटतील, 1 जागा तुम्हाला ऑर्फनच्या बघायला भेटतील आणि 2 जागा तुम्हाला फिजिकल हँडिकॅपच्या बघायला भेटतील. त्यानंतर जर समजा तुम्ही SCBC न्यू जे आरक्षण आहे समजा त्याचा विचार केला तर 16 जागा तुम्हाला जनरलच्या बघायला भेटतील, 8 जागा तुम्हाला वुमनच्या बघायला भेटतील, 1 जागा जी आहे तुम्हाला या ठिकाणी फिजिकल हँडिकॅपची बघायला भेटते. त्यानंतर EWS चा विचार केला तर 16 जागा तुम्हाला या ठिकाणी जनरलच्या आहेत, 8 जागा या ठिकाणी तुम्हाला वुमनच्या बघायला मिळतील आणि 1 जागा जी आहे तुम्हाला फिजिकल हँडिकॅपची मिळते. ओपनचा जर आपण विचार केला तर 39 जागा तुम्हाला बघायला भेटतील जनरलमधून, 19 जागा आहेत वुमनसाठी, 1 जागा आहे ऑर्फनसाठी, ऑर्फन यांसाठी तुम्हाला 1 जागा दिसते आणि फिजिकल हँडिकॅपसाठी 5 जागा तुम्हाला बघायला भेटतात. तर 239 जागा ज्या आहेत त्या स्टेटमधून कॅटेगरीमधून फिल केल्या जातील. बाकीच्या उरलेल्या जागा आहेत जसे की तुम्हाला डिफेन्स 1 बघायला भेटतं तर 4 जागा आहेत डिफेन्स 1च्या ज्या की आपल्या जनरलसाठी आहेत. वुमनसाठी 1 जागा आहे. डिफेन्स 2चा विचार केला तर 3 जागा जनरलच्या, 2 जागा या ठिकाणी वुमन कोट्याच्या बघायला भेटतात आणि डिफेन्स 3 महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरची कुठल्याही प्रकारची कोणतीही सीट जी आहे ती गव्हर्नमेंट BSc नर्सिंग कॉलेजमध्ये तुम्हाला बघायला मिळत नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. तर पहा आता हे झालं गव्हर्नमेंट कॉलेजचं सीट मॅट्रिक्स की टोटल गव्हर्नमेंट कॉलेज किती आणि त्यांच्यामध्ये तुमच्या कॅटेगरीच्या सीट किती. आता तुम्ही कट ऑफ कसा काढणार आहे तर पहा आता तुम्ही जर समजा एखादा मुलगा SC कॅटेगरीमध्ये येतोय आणि तो जर समजा जनरलमध्ये येतोय समजा म्हणजे बॉय आहे समजा आणि त्याला जर समजा गव्हर्नमेंट कॉलेजची एक कॅल्क्युलेशन करणं आहे की मला मिळतं का नाही तर पहा एक मुलगा आहे आणि तो जनरल मधून समजा अप्लाय करणार आहे तर देन त्याला 22 या ठिकाणी सीट बघायला भेटत आहे जनरलच्या. तर या ठिकाणी त्याचा जो कॅटेगरी रँक आहे ना तो मिनिमम या ठिकाणी 30च्या आसपास असेल तर त्याला या ठिकाणी जे आहे ते गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्या ठिकाणी अलॉटमेंट होऊ शकतं. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. इन केस जर मुलगी असेल तर मग तुम्ही या ठिकाणी हे 22 वरचे प्लस या ठिकाणी 10 जे आहेत ते यामध्ये कॅल्क्युलेट करू शकता आणि तुम्ही या ठिकाणी एक अंदाज लावू शकता की तुमचा किती कॅटेगरी रँक आल्यावर तुम्हाला या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतं किंवा नाही मिळू शकतं. तुम्ही आपल्या आपल्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी असं एक प्रकारे कॅल्क्युलेशन करून तुम्हाला एक आयडिया मिळून जाते की तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज आहे ते 3rd राऊंड पर्यंत मिळणार का नाही. मग गव्हर्नमेंटला वेट करावं का नाही करावं. पण गव्हर्नमेंट कॉलेज खूप कमी समजा खूप कमी सीट असतात त्याच्यामुळे तुम्ही गव्हर्नमेंटला वेट न करता माझा एक अंदाज राहील की तुम्ही चांगले एक प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज बुक केलेलं तुमच्यासाठी बेटर होऊन जाईल. तर पहा जवळपास तुम्ही या ठिकाणी सीट मॅट्रिक्सला बघू शकता. तुम्ही एकदम शेवटपर्यंत जर सीट मॅट्रिक्स बघितली तर तुम्हाला या ठिकाणी 150 पेक्षा जास्त कॉलेज बघायला भेटतील. जवळपास मला वाटतं 170 ते 180 कॉलेजच्या आसपास तुम्हाला या ठिकाणी जे आहेत ते सीट मॅट्रिक्समध्ये कॉलेज या ठिकाणी बघायला दिसून येतील. तर पहा या ठिकाणी तुम्हाला कॉलेजचा नंबर दिसतोय जवळपास मला वाटतंय 173 कॉलेज जे आहेत ते टोटल या ठिकाणी पार्टिसिपेट करताय काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये राऊंड 1च्या. आणि जर आपण विचार केला टोटल 173 कॉलेजमध्ये किती सीट असतील तर जवळपास 9200 जागा आपल्याला या ठिकाणी बघायला दिसत आहेत. 9200 सीट जे आहेत ते आपल्याला टोटल सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या बघायला भेटतात. सेमी गव्हर्नमेंट कॉलेज जरी असेल किंवा प्रायव्हेट कॉलेज जरी असेल तरी तुम्हाला कॅटेगरीचा 100% बेनिफिट दिला जातो. फक्त या लिस्टमध्ये एक वेदांत नावाचं कॉलेज आहे तिथे की तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कॅटेगरीचा बेनिफिट मिळणार नाहीये. जर आता आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या कॅटेगरी वाईज जागा बघितल्या तर पाहता तुम्हाला इथे एक ठिकाणी एक गोष्ट दिसायला येईल की या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेजमध्ये फक्त एक जनरल कोटा राहतो. सेम जनरल कोटामध्ये त्या ठिकाणी मुलगा प्लस मुलगी ज्याचा स्कोर जास्त असेल, ज्याचं पर्सेंटाईल जास्त असेल किंवा ज्याचा HML रँक कमी असेल त्याला या ठिकाणी सीट अलॉटमेंट केलं जातं. वुमन कोटा या ठिकाणी फक्त मुलींना सीट अलॉटमेंट केलं जातं. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि जे कॉलेज फक्त मुलींसाठी आहेत समजा मायनॉरिटीचं कॉलेज आहे वुमन मायनॉरिटी म्हणून तर त्या ठिकाणी फक्त वुमनला सीट दिली जाते. जे कॉलेज ख्रिश्चन किंवा जैन किंवा सिंधी मायनॉरिटीचं आहे तर त्या ठिकाणी त्या मायनॉरिटीच्या विद्यार्थ्याला सीट दिली. जर तो विद्यार्थी नसेल तर देन इन केस ते कॉलेज जे आहे ते अदर विद्यार्थ्याला दिलं जातं ओपन कॅटेगरीच्या. ही पण गोष्ट लक्षात घ्या. किंवा जसं की लास्ट इयरचं तुम्ही अलॉटमेंट लिस्ट बघितली असेल 4थ्या राऊंडची तर त्या ठिकाणी काही वुमनचे कॉलेज होते पण त्या ठिकाणी वुमननं चॉईस फिलिंग नाही दिला किंवा मुली त्या ठिकाणी ऍडमिशन घेत नव्हत्या. मग ज्या मुलांनी चॉईस फिलिंग केलं 3rd राऊंडमध्ये त्या कॉलेजला तर त्या मुलांना ते वुमेन कोट्याच्या अगेन्स्ट जाऊन सीट भेटली होती. म्हणजे कॉलेज फक्त मुलींचंच होतं वुमन कोट्याचं होतं पण त्या सीट वॅकेंट ठेवण्यापेक्षा CTCL काय करतं जरी मुलींचं कॉलेज असेल तरी त्या ठिकाणी मुलांना पण अलॉटमेंट करून देतं. त्यामुळे जरी तुम्ही मुलगा असाल एखादं कॉलेज जरी समजा वुमन मायनॉरिटीचं असेल तरी तुम्ही त्या ठिकाणी कॉलेजमध्ये चॉईस फिलिंग करू शकता. कारण जर समजा मुलींनी अप्लाय नाही केलं तर इन केस तुम्हाला ती 3rd किंवा 4th राऊंडमध्ये सीट दिली जाऊ शकते. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. जर आपण विचार केला समजा सगळ्यात अगोदर SC कॅटेगरीसाठी टोटल प्रायव्हेटच्या किती सीट आहेत तर जवळपास 390 जागा जनरलमधून आहेत. 192 जागा तुम्हाला वुमन कोट्यासाठी बघायला भेटतील. जर आपण ST कॅटेगरीचा विचार केला तर जवळपास 210 जागा जनरलच्या, 99 जागा तुम्हाला या ठिकाणी वुमनसाठी बघायला भेटतील. पण या ठिकाणी फायदा हा पण आहे की अगोदर वुमन कोट्याच्या सीट फुल केल्या जात आहे. जोपर्यंत वुमन कोट्याच्या सीट फुल होत नाहीये तोपर्यंत मुलींना जनरल कोट्यामधून अलॉटमेंट केलं जात नाहीये. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्यानंतर VJ कॅटेगरीचा विचार केला तर 90 जागा तुम्हाला जनरलच्या बघायला भेटतील आणि 46 जागा तुम्हाला
तुम्हाला वुमन कोट्याच्या बघायला भेटतील. NT-B चा विचार केला किंवा NT-1 चा तर 77 जागा, जनरलच्या 39 जागा तुम्हाला वुमन कोट्याच्या बघायला भेटतील. NT-C चा विचार केला किंवा NT-2 चा तर 102 जागा, जनरलच्या 50 जागा वुमन कोट्याच्या बघायला भेटतील. NT-D कॅटेगरीचा विचार केला तर 57 जागा, जनरलच्या 32 जागा तुम्हाला या ठिकाणी वुमन कोट्याच्या बघायला भेटतील. तर आता तुम्ही एक विचार केला की तुम्ही बोलताल की सर मग आता 57 जागा समजा NT-D कॅटेगरीचा विचार केला तर 57 जागा आहेत आणि या 32 आहेत, तर जवळपास तुम्ही त्यावरल्या 60 जरी पकडले तरी या 90, तर टोटल 90 जागा होत आहेत आणि गव्हर्नमेंटच्या एक 10 जागा तर 100 जागा होत आहेत. म्हणजे NT-D कॅटेगरीच्या 100 विद्यार्थ्यांना अलॉटमेंट होणार का? तर असं नाहीये. पण आता जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीच्या सीट आहे समजा या ठिकाणी आणि हे जर विद्यार्थी चॉईस फिलिंग नाहीये देणार, एक 4-5 कॉलेज टाकणार आहे किंवा मग ऍडमिशन नाहीये घेणार किंवा मग त्यांना ऑदर कुठं नर्सिंग सोडून दुसरीकडे ऍडमिशन मिळतं तिकडे जातील समजा, तर देन त्या कंडिशनमध्ये काय होतं, जे काय समजा ऑदर रिझर्व्ह कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत ना, तर त्यांना ओपन कोट्यामधून पण सीट अलॉटमेंट केली जाते. तुम्ही ही पण प्रोसेस लक्षात नक्की ठेवा जेणेकरून की तुमचा लॉस होणार नाहीये. कारण बरेच विद्यार्थी असं बोलतात की सर आमचा SML जास्त आलाय तर आम्हाला सीट मिळणार आहे का नाही, तर तुम्ही पूर्ण जेवढे काय कॉलेज या ठिकाणी मेन्शन आहेत तेवढे कॉलेज पूर्ण जर तुम्ही टाकत चाललात फर्स्ट राऊंड ते थर्ड राऊंड पर्यंत, तर तुम्हाला कमी स्कोरवर पण ऑल ओव्हर स्टेटमध्ये कुठं ना कुठं सीट मिळण्याचा 100% चान्स लागू शकतो. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकतात. कारण जर रिझर्व्ह कॅटेगरीचा विद्यार्थी असेल आणि तो जर समजा ओपन कॅटेगरीची सीट वॅकेंट राहत असेल, ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी जर तिथं चॉईस फिलिंग करत नसेल, तर देन ती रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना पण सीट अलॉटमेंट केली जाते. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्यानंतर जर समजा आपण थोडा पुढे विचार केला ओबीसी कॅटेगरीसाठी, तर ओबीसी कॅटेगरीसाठी जवळपास या ठिकाणी जे काही सीट दिसतील तुम्हाला, तर जवळपास ओबीसी कॅटेगरीसाठी एक 568 जागा तुम्हाला बघायला भेटतील ज्या की या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर जर आपण समजा एक वुमन कोटासाठी बघितलं तर 281 जागा तुम्हाला बघायला भेटतील. जर नंतर तुम्ही या ठिकाणी SC-B चा विचार केला तर 533 जागा आहे ज्या की जनरल कोट्यामधून फिल केल्या जातात आणि जवळपास 259 जागा ज्या की वुमनसाठी आहेत. EWSचा जर आपण विचार केला तर जवळपास या ठिकाणी 535 जागा तुम्हाला बघायला भेटतील आणि 259 जागा ज्या आहेत ते तुम्हाला या ठिकाणी वुमन कोट्यामधून बघायला भेटतील. जर ओपनचा विचार केला तर 2897 जागा तुम्हाला जनरल कोट्यामधून आहेत आणि 1496 जागा ज्या आहेत त्या मुलींसाठी तुम्हाला बघायला भेटतील. तर टोटल जवळपास एक 8212 जागा ज्या आहेत त्या तुमच्या स्टेट कोट्यामधून कॅटेगरीनुसार भरल्या जातील. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. आणि तुम्हाला एक जवळपास 988 जागा ज्या आहेत ना तुमच्या IQ कोट्यामधून भरल्या जातील. आता BSc नर्सिंगचा IQ कोटा कसा चालतो त्याची ऑनलाईन चॉईस फिलिंग वगैरे काही होत नाहीये, तर तुम्हाला IQ कोट्यासाठी जस्ट अप्लाय करणं पडेल ऑनलाईन आणि तुम्ही कुठल्याही प्रकारची चॉईस फिलिंग न करणे, देन तुम्ही सरळ स्पॉट राऊंडसाठी एलिजिबल होऊन जाताल. तर देन मग त्या ठिकाणी तुम्हाला पूर्णच्या पूर्ण ओपन कॅटेगरीचा फीस भरणं आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी ऍडमिशन करू शकता. पण जर तुम्हाला ऑनलाईन सीट अलॉटमेंट झालं तर तुम्ही कुठल्याही प्रकारे स्पॉट राऊंडला जाऊ शकत नाहीये. तर पहा हा पण रूल जो आहे तो याच्यावर पण मी एक तुम्हाला सविस्तर व्हिडिओ शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल. ज्या दिवशी तुम्हाला जी प्रोसेस करणं आहे ना, तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती देत चालेल. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा जेणेकरून की तुम्हाला कोणत्या दिवशी काय काम करणं आहे, जेणेकरून की तुम्हाला एकदम इझी आहे ना विदाऊट काउन्सिलिंग बुक करता पण तुम्हाला सीट मिळू शकेल. याच्यासाठी मी तुम्हाला पूर्ण सविस्तर गाईड करेल. तर पहा या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढीच इन्फॉर्मेशन होती. आता इथे जेवढे काही कॉलेज असतील समजा तर ते पूर्ण कॉलेज तुम्ही या ठिकाणी चॉईस फिलिंग मध्ये टाकू शकता. किंवा तुम्हाला वाटतंय की नाही आता मला राऊंड वन मध्ये खूप जास्त कॉलेज नाही टाकायचे, मला 10 किंवा 12 कॉलेज टाकायचे किंवा मला 5 कॉलेज टाकायचे, तुम्ही तुमच्या मर्जीनुसार पण या ठिकाणी लिस्ट अरेंज करू शकता. प्रायव्हेट कॉलेजची लिस्ट अरेंज करणं म्हणजे तुम्ही तुमच्या लोकेशननुसार फीस बजेटनुसार पण या ठिकाणी जी आहे ती लिस्ट बनवू शकतात किंवा मग लोकेशन कसं आहे, कॉलेजचा कॅम्पस कसं आहे हे बघून पण तुम्ही तुमची स्वतःची पण एक लिस्ट अरेंज करू शकतात. तर पहा हा एक छोटासा व्हिडिओ होता जो की मी पूर्ण एकदम सविस्तर एक्सप्लेन करून तुमच्याबरोबर शेअर केला.